सेहत के सितारे असं दिसतंय का? यस. ओके. दिसत असेल. संदीपजी दिसते. ओके. सेहत के सितारे हा आजचा आपला विषय आहे आणि या विषयाचं जे गाणं आहे जे आपण नेहमी ऐकत असतो आणि स्पेशली भारतामध्ये असं आहे की अगोदर गाणं हिट होतं नंतर पिक्चर हिट होतो. आपण म्हणतो ना की गाणं हिट होतं अगोदर नंतर पिक्चर हिट होतो. तर आपल्या पिक्चर सुद्धा गाणं आलं आहे आणि नवीन पिक्चरायझेशन झालं. आपण त्याचा आनंद घेऊया. मुश्किल से ना घबराते हैं, सोचा है जो कर जाते हैं। मुश्किल से ना घबराते हैं, ठान लिया जो कर जाते हैं। हम बनेंगे दुनिया से न्यारे, हम हैं सेहत के सितारे, हम हैं आसियाम सितारे, हम हैं सेहत के 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 सितारे। लेते हैं हम जिम्मेदारी, नहीं रहेगी बीमारी। आदतें अपनाएंगे जो सेहत लौटाए सारी, बन जाएंगे सबके प्यारे। हम हैं सेहत के सितारे, हम हैं आसियाम सितारे, हम हैं सेहत के सितारे, हम हैं सेहत के सितारे। भोजन अपना सही करेंगे, कसरत भी हम रोज करेंगे। सीड्स को अपना करके जीवन शैली सही करेंगे, पालन करेंगे सेहत के नियम सारे। हम हैं सेहत के सितारे, हम हैं आसियाम सितारे, हम हैं सेहत के सितारे, हम हैं सेहत के सितारे। घर घर में फैली बीमारी, परेशान है दुनिया सारी। आरसीएम ने ठाना है स्वस्थ भारत हमको बनाना है, बदलेंगे दुनिया के नजारे। हम हैं सेहत के सितारे, हम हैं आरसीएम सितारे, हम हैं सेहत के सितारे, हम हैं सेहत के सितारे। तर हे आपलं होतं सेहत के सितारेचं नवीन शूट झालं गाणं. मागच्या आठवड्यामध्ये सगळेजण मुंबईला होते आणि मुंबईला काही हे गाणं शूट केलं होतं. 26 जानेवारी असल्यामुळे मला काही जाणं झालं नाही त्या सगळ्या प्रोग्रामसाठी, कारण की अगोदर इकडची जिम्मेदारी होती. परंतु हा विषय जो आहे मित्रांनो, हा विषय बिझनेस पेक्षाही पुढे जाऊन अगोदर आपलं स्वास्थ्य ठीक करणं, त्यानंतर इतरांना स्वास्थ्य ठीक करण्यामध्ये मदत करणं. 2 टप्पे आहेत. पहिला आहे की आपलं स्वास्थ्य ठीक करणं आणि नंतर आहे जे डॉक्टर साहेब की दुसऱ्याचं स्वास्थ्य ठीक करणं, दुसऱ्या स्वास्थ्य ठीक करायला मदत करणं. मग एकानंतर दुसरी प्रोसेस आहे का? सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजच्या मीटिंग मध्ये काही गोष्टी क्लिअर होतील की एकानंतर दुसरी प्रोसेस आहे. अगोदर मी माझं स्वास्थ्य ठीक करील, नंतर दुसऱ्याला मदत करेल. त्या दोन्ही गोष्टी सोबत होऊ शकतात. संदीपजी काय वाटतं तुम्हाला? आपण काय करायला पाहिजे?
अगोदर आपण आपल्याला स्वतःला बदलावं लागणार आहे, नंतर मग सेहत मित्र तयार करावं लागणार आहे. बिलकुल बिलकुल. आपण यामध्ये आपण सुरुवातीपासून काही लोकांना सोबत घेऊ शकतो, बाबा मी माझं स्वास्थ्य ठीक करण्यासाठी व्यायामाला जातोय, तर एक ग्रुप करून त्या ग्रुपला घेऊन सोबत जाऊ शकतो. तुम्ही ह्यो कस काय नादी लागला, या ताई कस काय आता रोज वॉकिंगला यायला लागल्या, तर आपल्याला सांगता येईल की चला आम्ही एक अशी नवीन जिम्मेदारी घेतली ज्यामध्ये आम्ही सगळेजण काम करत आहोत. आणि विशेष म्हणजे यामध्ये आपण स्वतः घेतलेलं टार्गेट पूर्ण झाल्यानंतर आपल्याला सन्मानित करण्यात येणार आहे. असं जर आपण म्हटलं तर बिलकुल सगळेजण आपल्या सोबत यायला लागतील. आणि गुरुकुल मध्ये काही मित्र आहेत तिथं बसल्यापैकी जे नियमित गुरुकुल सेशन अटेंड करतात, त्यांनी पाहिलेलं आहे की TCG सुद्धा या गोष्टीला घेऊन एकदम एक्साइटेड आहेत आणि या गोष्टीला घेऊन दीर्घकाळ काम करण्याचा विचार आहे. जितकी मजा आपल्याला रूपांतरण यात्रेत आली होती, तुम्ही व्हिडिओ पाहिले, त्या व्हिडिओमध्ये बरेचसे शॉर्ट हे रूपांतरण यात्रेमधले होते. तर जशी रूपांतरण यात्रात मजा आली होती त्यापेक्षाही जास्त मजा या सेहत के सितारे मध्ये येणार आहे, ज्यामध्ये आपण स्वतःवर काम करणं. आणि TCG डायरेक्ट म्हणतात की डायरेक्ट प्रोडक्ट नका, प्रोडक्ट सांगायला गेले की तुम्ही सेल्समन झाले. बिलकुल तुम्ही सेल्समन झाले. आणि आपल्याला सेल्समन व्हायचं नाही. सेल्समन विषयी लोक जे त्यांच्याकडे आदर नाही सेल्समन साठी, तेव्हा विकायला आला कुठली तरी वस्तू विकून निघून जाणार. तर त्यापेक्षा आपण त्यांच्या आरोग्याविषयी काळजी असणारे व्यक्ती आपण बनणार आहोत. चिंतित हितचिंतक, त्यांच्या आरोग्याविषयी चिंतित हितचिंतक. जोपर्यंत आपण असा विचार करणार नाहीत तोपर्यंत नवीन लोक आपल्यासोबत येणार नाहीत. बऱ्याच लोकांना कदाचित त्यांना नेटवर्क वाढायचं नसेल, कदाचित त्यांना अतिरिक्त इन्कमची गरज असेल, त्यांच्याकडे भरपूर इन्कम असेल, परंतु स्वास्थ्य प्रत्येकाला हवंय आणि ज्याच्याकडे जास्त पैसे त्याला आणखी जास्त हवंय, तर त्याला दीर्घकाळ आनंद घेता येईल. त्यामुळं सेहत के सितारे हा जो विषय आहे, हा विषय आज आपण समजून घेऊ. बऱ्याच जणांनी यामध्ये पहिलं पाऊल टाकलेलं आहे. बऱ्याच जणांनी यामध्ये पहिलं पाऊल टाकलं आहे. पहिलं पाऊल असं टाकलं की त्यांनी स्वतः जिम्मेदारी घ्यायला सुरुवात केली. स्वतःची, स्वतःच्या कुटुंबाची जिम्मेदारी घ्यायला सुरुवात केली. सुरुवातीला आपण सांगायचो की न्यूट्रिशन आणि व्यायाम याचं पर्सेंटेज संतोषजी आपण काय म्हणायचो, 70%. हा सर, 70% आपल्याला व्यायाम वगैरे आहारावर नियंत्रण ठेवायला पाहिजे आणि जास्तीत जास्त एक्सरसाइज वर काम करायला पाहिजे. सुनीलजी ने 70-30, 70% न्यूट्रिशन, 30% व्यायाम, असं आपण म्हणायचो सुरुवातीला. बरोबर आहे. बरोबर. आणि ते एकदम पहिल्या स्टेपला बरोबर होतं. नंतर आपण काय केलं की बाबा आपण आहार, पण नुसता आपण आहार घेतला होता, त्याच्यात विहार घेतला नव्हता. आहार घेतला होता, विहार घेतला नव्हता. आता आपण घेतला आहार आणि विहार, जीवनशैली. जोपर्यंत तुम्ही तुमची जीवनशैली ठीक करीत नाही तोपर्यंत तुम्हाला चांगलं आरोग्य मिळू शकत नाही. हे एकदम पक्का आहे. तुम्ही कितीही चांगलं आहार घेतला आणि रात्री झोपच नाही घेतली, रात्री 2 वाजले 3 वाजले तुम्हाला झोपायला, तर तुमच्या शरीरामध्ये फ्री रॅडिकल्स तयार होणार आहेत. तुम्ही सप्लिमेंटच्या माध्यमातून अँटीऑक्सिडंट घेतलेत, परंतु त्या अँटीऑक्सिडंटचं प्रमाण नगण्य आहे तुमच्या शरीरात होणाऱ्या फ्री रॅडिकलच्या तुलनेशी. त्यामुळे अगोदर नंबर 1 ला टाकलं स्लीप. बाबा शांत झोपा. आणि शांत झोप आणि त्यानंतरचा दुसरा जो आहे इमोशनल हेल्थ, यांचा एकदम घनिष्ठ संबंध आहे. कोणता? शांत झोप. म्हणजे पहिला आहे आपला जे सीड्स फॉर्म्युला आहे. सीड्स फॉर्म्युल्यामध्ये आपण काय म्हणतो, सुरुवातीला म्हणतो स्लीप, त्यानंतर म्हणतो आपण इमोशनल हेल्थ. हा सीड्स फॉर्म्युल्यामध्ये म्हणतो आपण, या सीड्स मध्ये स्लीप, इमोशनल हेल्थ यांचा एकदम घनिष्ठ संबंध आहे. तुमची जर इमोशनल हेल्थ ठीक नसेल तर तुम्हाला शांत झोप लागू शकत नाही, है की नाही. आपल्याला आमिर खाननं खूप अगोदर सांगितलं होतं, मला लक्षात पण आलं बरं का, ते मला मुझे नींद ना आए, नींद ना आए, नींद ना आए, दिल पिक्चर मधलं गाणं. ती पण लगेच तिकडं ती म्हणते मुझे चैन ना आए, चैन ना आए, कोई जाए ढूंढ के लाए, है की नाही. तो न जाने कहा सीड्स खो गया, तर सीड्स कुठं त्याचा सीड्स गायब झाला होता, है की नाही. नींद नाही येणं, चैन नाही, याचा काय प्रॉब्लेम आहे,
याचा प्रॉब्लेम आहे इमोशनल हेल्थ. त्या दोघांची इमोशनल हेल्थ खराब झाली म्हणून ते म्हणतो माझे नींद नाही, ती म्हणते माझे चैन नाही. त्या दोघांचा घनिष्ठ संबंध आहे, स्लीप आणि इमोशनल हेल्थ. जोपर्यंत या दोन्ही आपण नीट करीत नाही तोपर्यंत हे गाणे चलत राहणार, हेच गाणं जीवनात वाजत राहणार. मुझे नींद नाही आणि मुझे चैन नाही. इमोशनल हेल्थ अगोदर चांगली करा. इमोशनल हेल्थ चांगली करण्यासाठी आपल्या इमोशन्स बदलल्या. हे कशावरून कळतंय? ज्या कोणी आर्ट ऑफ लिव्हिंगची ज्याने कोणी ट्रेनिंग घेतली असेल, आर्ट ऑफ लिव्हिंग श्री श्री रविशंकरजी यांच्या तर लक्षात आहे इमोशन्स बदलल्यात. आपल्याला कशावर कळतं? विद्याताई आम्हाला त्यामध्ये सांगितलं की तुमच्या इमोशनल बदलल्या, हे कळतंय तुमच्या श्वासावर. इमोशन बदलल्या की श्वास बदलतो. म्हणजे त्या ट्रेनिंग मध्ये सांगितलं बरं का. म्हणजे हे काय मला माहिती, आम्ही ट्रेनिंग केली त्यामध्ये सांगितलं तुमच्या इमोशन्स बदलल्या की तुमचा श्वास बदलतो. जागेवर बसल्या जरी तुमच्या इमोशन बदलल्या की तुमचा श्वास बदलतो. म्हणून श्वासावर लक्ष केंद्रित करा. आनापान विधीमध्ये जेव्हा आपण विपश्यना जातो तेव्हा सुद्धा श्वासावर लक्ष केंद्रित करायला सांगितलं. इमोशन्स डायरेक्ट आपले इमोशन्स बदलल्यात कसं कळायचं? श्वासावरून कळतं. तुमचा श्वास जसा तशा तुमच्या इमोशन. तुम्हाला बसल्या बसल्या जरी एखादं राग आला की आपला श्वास बदलतो. आपण काही आपल्याला दुःख झालं आपला श्वास बदलतो. आपल्याला आनंद झाला आपला श्वास बदलतो. त्या श्वासावर कळतात इमोशन. इमोशन्स बदलल्या हे कसं कळलं आपल्याला? श्वासावर लक्ष द्या. आपला श्वास कसा चालतोय पाहणं. म्हणजे 2018ला काहीतरी बहुतेक 2017-18ला मुंबईमध्ये प्रोग्राम झाला. मिस इंडिया आलत्या आदिती आर्या आल्या आणि स्टेजवर आम्ही होतो. नंतर त्या ग्रीन रूम मध्ये गेले. नंतर आपण म्हणलं चला आपण फोटो काढू त्यांच्यासोबत. तर त्यांच्यासोबत फोटो काढायला गेलो आम्ही आणि बाकीचा न्यूट्रिशनचा स्टाफ. तर त्यांची हाईट, त्यांचा रंग, ते सगळं सौंदर्य पाहून माझे श्वास बदलले. मला लक्षात इमोशन बदलल्या बरं का आपल्या. कारण की मी उंच आहे, माझ्यापेक्षा अर्धा फूट उंच. तर मला लक्षात आलं की श्वास बदलला म्हणजे इमोशन्स बदलले. इमोशनल हेल्थ श्वासावर आपल्याला लक्ष येतं. आणि मग सांगितलं एक्सरसाइज. एक्सरसाइज न सुद्धा आपला श्वास बदलतो, आपला इमोशन बदलतात. जेव्हा केव्हा तुम्हाला नाराज वाटल, डिप्रेस्ड वाटल, वॉकिंगला जा. एकटे वॉकिंगला जा, कानात चांगले गाणे लावा आणि मस्त वॉकिंग करा. तुमचे जे हार्मोन्स आहेत, इमोशन्स आहेत ते बदलतील. तुमचा श्वास बदलल. एक्सरसाइज न तुमचा श्वास बदलतो, तुमच्या इमोशन्स बदलतात. तुम्हाला डिप्रेशन वाटलं, कधी वाटलं की नाराजगी वाटली, काहीतरी निगेटिव्हिटी वाटली, वॉकिंग करा. तुमचं काय होईल? तुमचा श्वास बदलल, तुमच्या इमोशन बदलतील. नंतर म्हणतात डायट. म्हणजे हे जे आहे ना हे बदलायचं कसं? बदलायचं का? हळूहळू. हे पहा, विज्ञान कधीच म्हणत नाही की आम्ही जे सांगतोय ते अंतिम सत्य आहे. सध्या इथपर्यंत माहित पडलेलं आहे. बरोबर आहे? असं विज्ञान नेहमी नम्र असतं आणि नम्रतेनं सांगतं की सध्या इथपर्यंत माहित पडलंय. म्हणून सध्या हा फॉर्म्युला हा एकदम माहित पडलेला सर्वोत्तम फॉर्म्युला आहे, सीड्स फॉर्म्युला. आणि यामध्ये आपण एक लिंक आहे, त्या लिंक वर तुम्ही जाऊन आपल्याला ठरवायचंय की आपल्याला काय काय बदलायचं आहे. तुम्हाला लिंक संदीपजी टाकतील चॅट बॉक्स मध्ये, तुम्ही लिंक तुम्हाला मिळून जाईल. त्यामध्ये तुम्हाला हे सगळे आहेत ना यामध्ये दूर होत आहेत. ॲनिमिया का घेतलाय आपण नंबर 1 ला विषय? ॲनिमिया हा विषय यासाठी घेतलाय की मॅक्झिमम महिला ह्या आपल्या ॲनिमियाने ग्रसित आहेत. 53% महिला ॲनिमियाने ग्रसित आहेत. त्यामुळं त्या ॲनिमिया कसा दूर करायचा? जर तुम्ही तुमच्या कुटुंबातल्या कुणाचाही ॲनिमिया दूर केला, म्हणजे 3 महिन्यामध्ये 2 ग्रॅम किंवा त्यापेक्षा जास्त हिमोग्लोबिन वाढवून जर दाखवलं तर तुम्ही सेहत का सितारा होऊ शकता. पहिल्या दिवसाची रिपोर्ट आणि 90 दिवसाच्या रिपोर्ट मध्ये आपल्याला बदल दाखवायचा आहे. आणि ज्या महिलांचा हिमोग्लोबिन लेवल हे 12 ग्रॅम पेक्षा जास्त असेल तर अभिनंदन, तुम्ही सध्याच कोण आहात? तुम्ही सध्या सेहत के सितारे आहात. म्हणजे असं अजिबात नाही की तुम्ही 12 पेक्षा कमी आहे तर तुम्ही यामध्ये भाग घेऊ शकता, अजिबात नाही. म्हणजे कसं ते करोडपती बनणं म्हणजे तुम्ही 1 कोटी रुपये कमवणं, मग तुम्ही करोडपती बनणार
ऑलरेडी जर 1 कोटी रुपये तुमच्याकडे असतील तर तुम्ही करोडपती आहात ना. गॉट द पॉइंट. म्हणजे तुम्हाला काही परत नवीन 1 कोटी कमवायचेत का नाही. तसंच तुमचं 12 ग्रॅम पेक्षा जास्त जर महिलांचं हिमोग्लोबिन लेवल असेल तर ते ऑलरेडी त्या सेहत का सितार आहेत. पुरुषांमध्ये मात्र 14 ग्रॅम पेक्षा जास्त हिमोग्लोबिन पाहिजे, 14 ते 18च्या दरम्यान, तर त्यांना मानण्यात येईल की ते सेहत के सितार आहेत ॲनेमिया या फॅक्टर मध्ये. असे आपल्याकडे खूप सारे फॅक्टर्स आहेत. दुसरं आहे डायबिटीज, आणि यामध्ये खूप जण काम करतायत आणि डॉक्टरांकडे जाऊन डॉक्टरांची औषधं वर्षानुवर्षे घेत आहेत, पण त्या औषधाची मात्रा वाढत आहे, कधीच औषधापासून दूर झालं नाही. कुठल्याच डॉक्टरनं हॉस्पिटल पुढं मंडप लावून एखाद्याचा सत्कार केला नाही की हे महापुरुष माझ्याकडे डायबिटीस होऊन आलते आणि आता नॉन डायबिटीस होऊन परत जात आहेत म्हणून त्यांचा सत्कार, पत्रिका वाटून त्यांचा गळ्यामध्ये हार घातलेला नाही, कुणीच नाही घातला आतापर्यंत, कारण की ते पेशंट सांभाळतात वर्षानुवर्ष. परंतु इथं आपला चान्स आहे की 90 दिवसामध्ये एखाद्या व्यक्तीला नॉन डायबिटिक करण्याचा. आपल्याकडं सीड्स फॉर्म्युला आहे आणि सप्लिमेंट मध्ये मधुसंयम रस आहे, न्यूट्रीचार्ज ग्लायसेम प्रोडक्ट आहे, न्यूट्रीचार्ज ग्लायसेम टॅबलेट आहे, आपलं गामा ओरिजिनॉल आहे. ह्या सगळ्यांचा उपयोग करून आपण नॉन डायबिटिक व्यक्तीला करू शकतो, तेही 90 दिवसामध्ये. ही लिंक जी आहे ना, ही स्वास्थ्य, तुम्हाला स्वास्थ्य देणारी लिंक आहे बिना फीसची. आणि परत चाचणी कुठली, HbA1c. या HbA1c चाचणीमध्ये तुमच्या मागच्या 3 महिन्यातली ग्लुकोज लेवल, साखरेची पातळी यामध्ये काउंट होते. सध्याची नाही तर मागच्या 3 महिन्याचा ऍव्हरेज निघतो. जसं बँकवाले आपल्याला दंड लावतात ना, एका दिवसाच्या पैशावर लावतात ते ऍव्हरेज काढतात पुऱ्या महिन्याचं. हा म्हणजे आता कमी झालं तुमचं, आता दंड लावता, असं ऍव्हरेज निघतं मागच्या 3 महिन्याचं. ही चाचणी प्रमाणित चाचणी मानल्या जाते. आपल्याला काय करायचंय, यस, या सगळ्या रिपोर्ट आपला दोन्ही, सुरुवातीला पहिला रिपोर्ट करायचा आहे आणि तो रिपोर्ट आपल्याला इथे अपलोड करायचा आहे. कुठं, मी तुम्हाला दाखवतो. हे पहा, तुम्ही जसं चॅट बॉक्स मध्ये लिंक आहे त्या लिंक वर जसं तुम्ही, यस, मी तुम्हाला शेअर करतोय स्क्रीन माझी, तुम्हाला लक्षात येऊन जाईल. यस, हा रजिस्ट्रेशन फॉर्म तुमचा ओपन होतोय. जसं तुम्ही त्या लिंक वर क्लिक केलं, हा रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होतोय मित्रांनो. आणि या रजिस्ट्रेशन फॉर्म वर तुम्ही तुमचं किंवा तुमच्या कुटुंबाचं करा. सध्या तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबाचं, तुमचं RCM ID लिहा, कुटुंबाचं नाव लिहा, हरकत नाही. तुम्हाला तुमच्या पत्नीचं करायचंय, बहिणीचं करायचंय, वडिलाचं करायचंय, ही सगळी माहिती लिहा. आणि इथं स्वास्थ्य स्थिती आहे. आता बरेच जण मध्ये मला काल परवा एक जण प्रश्न केला की सर मला काय करायचं होतं की मला माझा कोलेस्ट्रॉल लेवल कमी करून दाखवायची, लिपिड प्रोफाईल मला कमी करून दाखवायचंय, याचं इथे येत नाही. मग काय करायचं, इथं तुम्ही त्याला हृदय का स्वास्थ्य मध्ये क्लिक करू शकता. मला माझ्या हृदयाचं स्वास्थ्य चांगलं करायचं आहे. बऱ्याच जणांची क्युरी होती की सर यामध्ये लिपिड प्रोफाईलचं काही येत नाही, मला कोलेस्ट्रॉल लेवलची इथं दाखवत नाही. त्यांनी काय करायचं, हार्ट हेल्थ मध्ये करायचं आहे. हार्ट हेल्थ मध्ये त्यांनी करायचं आहे. मोटापा, ओबेसिटी आहे ना, मोटापा जे आहे, ह्या मोटापामध्ये काय करायचं आपल्याला, याची चाचणी फार सोपी आहे. तुम्ही बॉडी स्कॅनिंग करा आणि स्वतःच वजन, त्यामध्ये जो फोटो निघतोय तो फोटो त्यामध्ये अपलोड करा आणि स्वतःचे साईडचे फोटो सुद्धा अपलोड करा. म्हणजे आपलं पोट किती मोठं दिसतंय, आणि ते काही तुमच्या पुढे छापणार नाहीत आम्ही, तसे राहू देऊन बाजूला. बरेच म्हणजे आमचा पृथ्वीचा गोल लोकांना दाखवतात काय नाही. आणि यानं काय होईल, आपल्याला काम करण्यासाठी प्रेरणा मिळेल. यस, मी यामध्ये काम करतोय आणि मला कमी करून दाखवायचंय. कुणीतरी माझ्यावर लक्ष ठेवून आहे, कुणीतरी माझ्यावर मॉनिटरिंग करत आहे की नाही. म्हणलं असतं ना, मुस्कुराइये आप CCTV की नजर में है. मग माणसं नीट चालायला लागतात, पुढे थुकत नाहीत, पुढे कचरा टाकत नाहीत, मुलं आपल्या CCTV बघतोय. तसंच आहे,
जर आपल्याला मॉनिटरिंग करणारे कोणी जर असेल तर आपण व्यवस्थित राहतो आणि आपल्याला लवकर लक्ष्याची प्राप्ती होते. मोटापा हे तिसरे पॅरामीटर आहे आणि यामध्ये मॅक्झिमम जण आहेत. भरपूर मोजके अपवाद जर सोडले, सन्माननीय अपवाद जर सोडले तर मॅक्झिमम जण मोटापा मध्ये आहेत. त्यांचं वजन उंचीनुसार नाही. इथं तुमच्या समोर चार्ट आहे मित्रांनो. या चार्ट नुसार येण्याचा प्रयत्न करूयात आपण. आणि प्रयत्नांते परमेश्वर. आपण प्रयत्न जर केले तर डेफिनेटली काय म्हणतात का आम्ही काय आम्हाला कुठं मॉडेलिंग करायची, आम्हाला कुठं कुणाला दाखवायचं आहे. पण मित्रांनो हे प्रयत्न जर आपण करायला लागलो तर यामध्ये कुठलीही शिक्षेची तरतूद नाही की तुम्ही फॉर्म भरलाय आणि तुमचं 5 किलो ऐवजी 4 किलो वजन कमी झालंय, आता तुमचा 1000 पीव्ही कमी केला जाणार किंवा तुम्हाला जे पैसे मिळणार होते आरसे कडून त्यातून 1000 रुपये कमी होणार कारण की आम्ही तुमच्यावर लक्ष ठेवलंय. असं कुठलीही दंडाची तरतूद नाही. जर आपण तयारी केली 5 किलो वजन घटवण्याची आणि आपण 5 नाही तर 4 किलो तर घटल, जे कधी घटलं नव्हतं ते तर घटल. यामध्ये आपला फायदाच आहे. त्यामुळं लिंक भरण्यासाठी कुठलीही तुम्ही जे आहे ना टाळाटाळ करू नका, अजिबात टाळाटाळ करू नका. फॉर्म भरा, आपण यावर काम करू शकतो. हाय कोलेस्ट्रॉल 20% आपल्याला कमी करून दाखवायचं 3 महिन्यामध्ये 20%. म्हणजे 14 ते 20 मिलीग्रॅम एलडीएल मध्ये जर असेल तुमचं तर तुमचा नॉर्मल स्तर असतो आणि 90 दिवसामध्ये आपल्याला हे सगळं कमी करता येतं. 100% कमी करता येतं. बरेच जण करून दाखवणार आहेत. हायपोथायरॉइडिझम कित्येक आपल्या भगिनी आहेत ज्या दर महिन्याला गोळ्या खात आहेत थायरॉइडच्या आणि त्या गोळ्या काही कमी होत नाही. दर महिन्याला खात आहेत. परंतु आता ती शक्यता आहे जर आपण यामध्ये तुमचं काम काय, तुमचं काय तुम्ही फॉर्म तर भरा. तुमचं काम आहे फॉर्म भरणं. बाकीच्या गोष्टी तुमच्या अपलाईन तुमच्या मागे लागतील. आम्ही तुम्हाला फोन करून विचारू की ताई काय झालं, तुम्ही थायरॉइड आता काय म्हणतोय, कुठपर्यंत आलंय, हे सगळं आपल्या लक्षात येऊन जाईल. हे फॉर्म आपल्याला भरावा लागेल. बऱ्याच जणांचा लिव्हर हा फॅटी लिव्हर असतो. बऱ्याच जणांचा फॅटी लिव्हर असतो आणि त्यांचं फॅटी लिव्हर झालं आपल्याला कशाला कळत, कसं कळत तर सुरुवातीला तुम्ही त्यांच्या कमरेचा घेरा मोजा. कमरेचा घेरा कुठं मोजताल, नाभीवर मोजा. तो जर तुमच्या छातीच्या घेऱ्याच्या बरोबर किंवा त्यापेक्षा मोठा असेल, जर त्यामध्ये पुरुषांमध्ये 4 इंचाचा फरक नसेल, महिलांमध्ये 8 इंचाचा फरक नसेल तर आपल्याला फॅटी लिव्हर असू शकते. आणि हे डोक्यातून काढा की फक्त पुरुषांना फॅटी लिव्हर होतंय, अजिबात नाही, महिलांना सुद्धा होतंय. काल परवा एका ताईचा फोन आला होता की सर माझं फॅटी लिव्हर झालंय. म्हणजे जर आपण दूषित खाणं जर आपल्या पोटात जात असेल, आपण वेगवेगळ्या आजारासाठी औषधं घेत असू तर त्या औषधाला आपल्याला काय म्हणता येईल तोडण्यासाठी, त्यांना सुपाच्य करण्यासाठी लिव्हरला जास्त काम करावं लागतंय. तो फॉर्म्युला रिलीज करण्यासाठी लिव्हरला जास्त काम करावं लागतंय आणि लिव्हरवर जास्त काम आलं की त्याचं फॅटी लिव्हर होऊ शकतंय. त्यामुळं अजिबात असं नाही की फक्त पुरुषांचं फॅटी लिव्हर असतंय. आपल्या डोक्यात येईल थायरॉइड म्हटलं की महिला आणि फॅटी लिव्हर म्हटलं की पुरुष, असं अजिबात नाही. महिलांमध्ये सुद्धा हा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळं मित्रांनो यामध्ये महिलांना सुद्धा तुम्ही चेक करा स्वतःचं पोट मोठं झालंय का, तर तुम्ही यामध्ये काम करू शकता. ह्या सगळं कुठं होणार, हे सगळं फॅटी, हे सगळं आपल्याला त्या लिंक मध्ये आपण हे भरू शकतो. चष्मा डोळ्यासाठी, किडनीचं स्वास्थ्य, युरिक ऍसिड वाढला असेल त्यासाठी, या सगळ्यांसोबत आपण काम करून त्यांना सीड्स फॉर्म्युल्यानं आपल्याला नॉर्मल आयुष्य सुरू करायचं आहे आणि आपल्याला सन्मानित व्हायचं आहे वेगवेगळ्या शहरामध्ये. कदाचित ह्या उन्हाळ्याच्या नंतर ज्यावेळेस 90 दिवस पूर्ण होतील, पहिला स्लॉट निघल, त्यानंतर जसं आपलं रूपांतरण यात्रा निघली होती तशीच सेहत मित्र, सेहत का सितारा याच्यासाठी वेगवेगळ्या शहरामध्ये वेगवेगळे प्रोग्राम होतील आणि तिथं तुम्हाला सन्मानित केला जाईल.
तिथे तुम्ही तुमचं कुटुंब घेऊन येऊ शकाल, तुमची टीम घेऊन येऊ शकाल आणि ज्या वेळेस ते बघतील की तुम्हाला सन्मानित होताना त्यावेळेस म्हणते अरे चांगल्या कामात लोक आहेत, यांच्यासोबत आपण काम करायला पाहिजे आणि आपल्या स्वास्थ्य आपण नीट करायला पाहिजे. फक्त पैशासाठी हे काम नाही. यापैकी मला माहित असलेले संदीपजी यांनी फॉर्म भरलेला आहे, सुनीलजी यांनी फॉर्म भरलेला आहे, म्हणजे लिंक भरलेली आहे. परत कुणी भरली नवीन? संतोषजीने भरलंय. बरं, ओके. संतोषजी तुम्ही कशामध्ये भरले? हिमोग्लोबिन 14.8 निघालं सर. 14.8 निघाले. ओके. हे रिपोर्ट काढलेत टोटल 9 प्रकारचे. बरं, किती रुपये लागले तुम्हाला रिपोर्ट काढायला? 1100 रुपये. म्हणजे तुम्ही प्रायव्हेट पॅथॉलॉजी मधून काढले, बरोबर आहे? हो, आपण टाईपच करून घेतलं सर ते पैठण मध्ये. बरं, टाईप केलं का? हो, पूर्ण महाराष्ट्रभर यायला तयार आहे ते. तुम्ही जिथं फक्त 20 ते 25 लोक मला पाहिजे म्हणे एकत्र. यस. आता पहा, आता संतोषजी आहेत, गव्हर्नमेंट जॉब मध्ये आहेत, पिकअप सेंटर चालवतात. आता त्यांनी आरोग्य क्षेत्रामध्ये त्यांनी एका लॅब सोबत टाईप केलं आणि त्याच्यासोबत ते नवीन काम करायला 20-25 लोकांचे टाईप करून काम करायला लागले. आता विचार करा यानं काय होईल, त्यांची जी छवी आहे एक गव्हर्नमेंट जॉब करणारा, आरसीएम करणारा, ही जाऊन एक आरोग्य क्षेत्रामध्ये चांगलं काम करणारा व्यक्ती, ही त्यांची छवी होईल आणि ही छवी काम करते, डेफिनेटली काम करते. पल्लवी, तुम्ही कुठले कशात केलं रजिस्ट्रेशन? मी वेट लॉस साठी केलं आहे बरं आणि त्याचं काम सुरू आहे. मला हे सांगायचं होतं की आता बऱ्याच ठिकाणी काय होतं सर की सगळेजण एवढे सगळे रिपोर्ट करायला तयार होत नाही बरोबर किंवा आहे. आपण एक दोन दोन व्यक्तीकडे जातो, कोणी करतो कोणी नाही करत. तर आम्ही ऍक्च्युली काल एका ठिकाणी कॅम्प घेतला आणि आपलं पीएससीचं काही ठिकाणी सेंटर आहे, आयुष्मान भारत वगैरे, तर तिथे सुद्धा बऱ्याचशा टेस्ट ज्या आहेत त्या फ्री मध्ये होतात. काही होतात, काही नाही होत, पण ज्या आपण फ्री मध्ये करू शकतो आपण ते पण लोकांना सजेस्ट करू शकतो की तुम्ही बिना पैशाने तुम्हाला रिपोर्ट तुमचा, मोस्टली एचबी वगैरे तर आपण सहज करू शकतो. यस, हे पल्लवी ताईने जे सांगितलं तोच मुद्दा मला सांगायचा होता की संतोषजीनं 1100 रुपये खर्च केले स्वतःसाठी. त्यांनी ते जागरूक आहेत आणि ते करत आहेत. बरेच जण असे म्हणतात की आता आम्ही पैसे कुठे खर्च करावे, म्हणजे लोक दुसऱ्या गोष्टीवर पैसे खर्च करायला तयार असतात पण स्वतःच्या आरोग्यावर डॉक्टरांनी सांगायच्या आधी पैसे खर्च करायला तयार नसतात. डॉक्टरांनी सांगितल्यावर तर ते लाखो रुपये खर्च करायला तयार होतील. हा सर, हा रिपोर्ट साध्या सुध्या माणसाचा नाही, एमडी डॉक्टरांनी दिलेला रिपोर्ट आहे. एमडी त्यांनी जे पॅथॉलॉजी मध्ये एमडी केले असतं, एमबीबीएस नंतर पॅथॉलॉजी मध्ये एमडी करतात, त्यांनी रिपोर्ट करतात. आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटलला सुद्धा महालॅब नावाचा जो आहे तर त्यामध्ये आपण आपले रिपोर्ट फ्री मध्ये करू शकतो. फक्त आपल्याला गव्हर्नमेंट हॉस्पिटल पर्यंत जायचंय, तिथं चिठ्ठी काढायची, त्यांना नाव सांगायचंय आणि जायचं डॉक्टरांना म्हणायचं मला थोडस असं वाटतंय, मला हे करायचं डॉक्टर साहेब, मला चिठ्ठी लिहून द्या. ते चिठ्ठी लिहून देतात, तिथून त्यांच्याच पॅथॉलॉजी मध्ये जायचं, ते रक्त घेतात आणि आम्ही इथं जालना जिल्ह्यामध्ये, परभणी जिल्ह्यामध्ये एक एसबीआय चे मॅनेजर आहेत, त्यांनी काम सुरू केलंय. त्यांनी 40 महिला एक सोबत ते घेऊन चालले, बचत गट वगैरे ज्या महिला आहेत 40 महिला एक सोबत सकाळी उपाशी पोटी जाऊन त्यांच्या सगळ्या टेस्ट हॉस्पिटलमध्ये करून घेत आहेत. आणि मग ते मॅनेजर साहेब तुम्ही कसे या महिलाला घेऊन आले, तर तिथल्या जे नर्स वगैरे आहेत, सिस्टर आहेत, त्या सुद्धा म्हणतात अरे चांगलं काम आहे, आम्हाला होता येईल काय. जॉईनिंग सुद्धा निघत आहे, म्हणजे हॉस्पिटल मधून 40 महिलांचे एक सोबत रिपोर्ट करून त्यांचे सगळ्यांचे रिपोर्ट अपलोड होत आहेत आणि ते त्यावर काम करत आहेत. सोबतच न्यूट्रिशन विकल्या जात आहे. मग एचबी वाढवायचा आहे, कसा वाढवता येईल, मग आपण त्यांना सगळं डाएट वगैरे सांगतो, एक्सरसाइज सांगतो आणि मग आपण सप्लिमेंट सांगतो. जसं आपण सप्लिमेंट सांगतो तसे आपले प्रोडक्ट विकायला जातात आणि जो आपला एक उद्देश आहे की पैसे कमवायचे, तर पैसे यातून मिळून जातात. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला सुरुवात करावी लागेल. तुम्ही फॉर्म न भरता तुम्हाला जर असं वाटत असेल की माझी टीम फॉर्म भरल तर असं होणार नाही. आणि उद्या टीसीजी सुद्धा तुम्हाला सगळेच ऑफलाईन वगैरे विचारतात सेहत का सितारा, सेहत मित्र यामध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन केलंय का नाही, स्वतःची तर काळजी घ्या. अशी तुम्हाला कुठलीच एमएलएम कंपनी सांगणार नाही की स्वतःची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या. तर आता आपल्याला स्वतःची काळजी, कारण की
सबसे पहिले मेरी सेहत. मी निरोगी राहिलं तर मी इतरांसाठी रोल मॉडेल होऊ शकतो. तर मित्रांनो, हा आपला पहिला विषय की तुम्ही सेहत के सितारे मध्ये रजिस्ट्रेशन करा. जर तुम्हाला वाटत असेल काही जर आपल्याकडे वेट गेन साठी आहेत, वेट लॉस साठी आहेत, काही नाही तर तुम्ही केसासाठी, डोळ्यासाठी, ओव्हरऑल हेल्थ साठी तुम्ही रजिस्ट्रेशन करा. आणि स्वतः जर फिट असतात तरी सुद्धा रजिस्ट्रेशन करा. म्हणजे आपला टॅक्स जरी नाही लागला तर ITR भरायचा. बरोबर आहे ना? काही गव्हर्नमेंट जॉब मध्ये त्यांना माहित आहे टॅक्स लागू न लागू ITR भरायचा. ITR भरल्याने काय होतं की आपल्याला नंतर कर्ज वगैरे मिळायला सगळ्याला सुविधा होतं. कारण आपण पुढे बँकेत गेलो तर तुमचा ITR दाखवा. तुम्हाला टॅक्सच लागत नाही. टॅक्स लागत नाही तरी सुद्धा आपला ITR आपण रिफिल केला पाहिजे, फिल केला पाहिजे. त्यांना काय होतं की आपली इकॉनॉमिकल कंडिशन ही वेल कंडिशन आहे कळते. तसं आपण सेहत के सितारेमध्ये फॉर्म भरला की आपली फिजिकल कंडिशन ही वेल कंडिशन आहे हे तर आपल्याला कळून जाईल ना. आणि तुम्ही चांगल्या रस्त्यावर चालल्यानंतर तुमची वाईट रस्त्यावर चालण्याची शक्यता 0%. कारण की जो वेळ आहे तो जर सत्संगात नाही गेला तर तो कुसंगतीत जाऊ शकतो. म्हणून हा सत्संगात घालायचा वेळ आहे. हा सत्संगात घालायचा वेळ आहे. त्यामुळं रजिस्ट्रेशन करा, करून घ्या, स्वतः करा. आणि सुनीलजीनं आपल्याला चॅट बॉक्स मध्ये लिंक टाकलेली आहे, संदीपजीनं टाकली आहे. तुम्ही ती लिंक कॉपी करा, स्वतःला पेस्ट करा. आणि मग ज्यावेळेस तुम्ही लोकांना सांगताल त्यावेळेस मग लोक मध्ये सांगा सर मग आता आम्ही काय डाएट घ्यावा, मग काय डाएट घ्यावा. मग ते म्हणतात काय कसं सांगू, लगेच तुम्हाला थांब मी आता ढोळे सरला फोन करतो. काय डाएट पाहिजे लगेच तुम्हाला मला रिपोर्ट टाकतात. बरेच जण बॉडी स्कॅन करतात, रिपोर्ट टाकतात की सर याला काय सांगू. मी असतो वर्गावर आणि मी असतो वर्गावर मला काही ते रिपोर्ट बघता येत नाहीत. मी पाहतो संध्याकाळी घरी आलं तर बघतो नेमकं बघत असतो तुमचं की बायको येते म्हणजे दिवसभर शाळेत घरी आले की त्या मोबाईल मध्ये डोकं खुपसून मला काही बोलता का नाही, झाला का परत प्रॉब्लेम. मग मला ते तुम्हाला सांगता येत नाही. त्यामुळं स्वयंपूर्ण व्हा. स्वयंपूर्ण होण्यासाठी सगळ्यात चांगली गोष्ट आहे आपल्याकडं. तुम्हाला डाएट विषयी कुणी काय विचारलं तर आपल्याकडे हे पुस्तक आहे सबसे पहिले. आपण थोडस कॅमेरा ऑन करू आणि ज्यांच्याकडे पुस्तक आहे थोडं दाखवू बरं किती जण आहेत, किती जणांकडे पुस्तक आहे. यस 1 2 3 तिघा जणांकडे दिसले पुस्तक. ज्यांच्याकडे पुस्तक आहे ते कॅमेरा ऑन करून पुस्तक दाखवा. यस यांनी दोन्ही दाखवलं, बडे मिया छोटे मिया दोन्ही पण दाखवलं. यस जयस्वाल साहेबाकडे आहे का. ताई मंडळी ज्यांच्याकडे पुस्तक असेल कृपया तुमचा हे करा. यस पुस्तक दाखवा. माझ्याकडे आहे. चंदाताई दाखवा पुस्तक आहे तर दाखवा. आपण एक फोटो घेऊया. यस ममता दिदीने त्या दिवशी घेतलं परभणी मधून घेतलं ममता ताई. यस कॅमेरा ऑन होत आहेत आणि पुस्तक दाखवत आहेत. यस ममता दिदीने त्या दिवशी परभणीमध्ये भेटल्या, त्या परभणीमधून घेतले. यस डॉक्टर साहेबांना सुद्धा दाखल बा. सेहत का ज्येष्ठ सुद्धा त्यांच्याकडे आहे. ओके दुर्गाताई तुमच्याकडे कुठला आहे. यस यस ओके यस यस बऱ्याच जणांकडे पुस्तक आहेत म्हणजे पहा. यस आणि हे काय आहे, हे पुस्तक आहे तर काय, हे पुस्तक आहे तर आपण निर्धास्त आहोत. कारण की प्रत्येक हेल्थ कंडिशन नुसार संजयजी काय म्हणतात. तर माझ्याकडे बुक आहे पण आता मी ड्युटीवर आहे. हा ड्युटीवर आहे तो, बरोबर आहे ड्युटीवर आहे. ओके तर हे पुस्तक आपल्याकडे असेल. चंदाताईने पण दाखवलं. यस दाखवलं ते मला आहे तर दाखवा. आणि दोन्ही पण दाखवत आहेत. ओके बरोबर आहे. तर हे आपल्या टीम मध्ये असेल तर तुमची टीम काय समजेल की आपली अपलाईन जी आहे ही अपलाईन नॉलेजेबल आहे. अपलाईन जी आहे अपलाईन नवीन माहिती घेते. अपलाईन जे आहे यांच्यासोबत राहिलं तर आपण नवीन गोष्टी शिकू शकतो. म्हणून हे पुस्तक फार काय. या पुस्तकामध्ये मी आज वेगळं यासाठी बसलो की मला पाठीमागे हिरवा पडदा लावून ते पोस्टर लावायचं होतं, परंतु ते काही माझा चेहरा फाटायला लागलाय. आपण ते आहे ना पाठीमागे आपण व्हर्च्युअल बॅकग्राऊंड घेऊन आलो परंतु ते काही व्यवस्थित दिसेना. म्हणून मी तो नाद सोडला. म्हणलं जाऊ दे आपण पुढच्या मीटिंग मध्ये पाहू ते व्हर्च्युअल बॅकग्राऊंडचं. तर हे पुस्तक तुमचं फार काम करणार आहे. हे पुस्तक तुम्हाला एक्सपर्ट बनवणार आहे. म्हणजे असं समजू नका की
पुस्तक विकणं हा काही पब्लिकेशन हा काही न्यूट्रिचरचा धंदा नाही. आपला बिझनेस जो आहे तो सप्लिमेंट विकणं आहे. आपला बिझनेस सप्लिमेंट विकणं आहे. आपला बिझनेस हे काही पुस्तक विकण्याचा बिझनेस नाही, परंतु ह्या पुस्तकातून आपल्याला लोकांची चांगली मदत करता येते. या पुस्तकातून चांगली, यामध्ये हा सीड्स फॉर्म्युला व्यवस्थित समजून सांगितलेला आहे. आणि विशेष म्हणजे या 20 ज्या आपल्या शारीरिक स्थिती आहेत, ज्याचे तुम्हाला लोक भेटणार आहेत, त्यांना एकदम पद्धतशीरपणे आपण माहिती सांगू शकतो, एकदम पद्धतशीरपणे. आता मला एक जण विचारलं की मायग्रेन मध्ये काय करता येईल. मायग्रेन मध्ये करण्यासाठी मला तात्काळ माझं मायग्रेन ठीक करायचं आहे. मला मायग्रेन मध्ये मला डोकेदुखी होते, अर्धशिशू, मी काय करू. तर बऱ्याचदा आपल्याला माहिती नसते, कारण की आपल्या घरामध्ये कोणाला मायग्रेन नसतो आणि आपण काय डॉक्टर नाही त्याची माहिती ठेवायला. तर नेमकं काय करू मायग्रेन मध्ये. संदीपजीनं पुस्तक वाचलं आहे आणि मी सुद्धा पुस्तक वाचलेलं आहे. थोडंफार लगेच लक्ष येतंय. मायग्रेन मध्ये जर एखाद्याला तात्काळ मायग्रेन मधून रिलीफ द्यायचा असं संदीपजीला विचारलं तर संदीपजी काय सांगतील. संदीपजी एक बकेट भर गरम थोडं कोमट पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये पाय बुडवायचे आणि एक बर्फाचं समजा आईस बॉक्स जर असेल तर तो मानेच्या मागे ठेवायचा आणि एक 20 मिनिटं बसून राहायचं तसं पाण्यामध्ये पाय ठेवून. 20 मिनिटात मायग्रेन एकदम क्लिअर होतो. आता पहा, आता हा हा नुसका त्यांना कुठून कळाला. जे स्क्रीन बघत असते त्याला कळाला, कुठून कळाला. मग बरेच जणांनी मायग्रेनचा माणूस दिसला की संदीपजीला फोन करायचा का नाही. आपल्याला काय करायचंय की ही माहिती आपल्याला ठेवायची आहे. यानं काय होईल, आपल्याला लक्ष देईल. इथे आहे का बरं, मायग्रेन विषयी विचारलं का हिनाबेन, हा हिनाबी पठाण मॅडमनं, पठाण ताईनं पण दाखवलं बा पुस्तक. यामध्ये 18वा चॅप्टर आहे मायग्रेन. 165 पेज नंबरवर 165 पेज नंबर काढायचे आणि त्यामध्ये आपण पाहायचंय की मायग्रेन साठी काय सांगितलेलं आहे. मायग्रेन व्यायाम काय करायचा आहे. आणि यामध्ये त्याने सांगितलं आहे की सकाळी उठल्यावर 1-2 ग्लास कोमट पाणी प्यायचं आहे. आणि आपण काय करतो, व्यायाम सांगतो. एखाद्याला वजन कमी करायचंय दुर्गाजी, आपण त्याला सांगतो पळा, उड्या मारा. पण त्या व्यक्तीला जर मायग्रेन जर असेल आणि ती व्यक्ती पळाली आणि उड्या मारली, तिचा मायग्रेन वाढेल. त्यामुळे प्रत्येक हेल्थ कंडिशन मध्ये वेगळे व्यायाम आहेत. आपण काय करतो, सरसकट व्यायाम सांगतो. सरसकट व्यायाम सांगून चालणार नाही. आपल्याला त्याची हेल्थ कंडिशन काय आहे हे अगोदर पाहावं लागेल की त्यांना मायग्रेन आहे. मायग्रेन आहे का, तर ताई तुम्ही जे आहे ना उड्या मारणारा व्यायाम करायचा नाही. इथं सांगितलेलं आहे. व्यायाम कुठं करायचं, कूदने वाले व्यायाम और दौड़ने से बचे क्योंकि इससे आपके सिर पर दबाव बढ़ता है. म्हणजे हा व्यायाम त्यांना सांगता येईल का नाही. एखाद्याला वजन कमी करायचं, आपण त्यांना दोरीवरच्या उड्या मारा, पण लक्षात आलं त्यासोबत बोलतात यांना मायग्रेन पण आहे, तर त्यांना तो व्यायाम सांगता येणार नाही. नाहीतर आपण म्हणतो भीक नको पण कुत्रा आवड, म्हणजे तुमचे इतके अवघड सगळं की तसं होऊ नये. त्यामुळं लोक आपल्याला विश्वासानं विचारतात ना, तर आपल्याला खरं खरं सांगता आलं पाहिजे. नीम हकीम खत्रे जान करायचं नाही अब्दुलजी. तर क्या होता, नीम हकीम खत्रे जान असं अजिबात करायचं नाही. तर आपल्या अगोदर त्याची हेल्थ कंडिशन लक्षात घ्यावं लागेल, मग त्यांना सांगावं लागेल. नंतर तुम्ही त्यांना म्हणा तुम्ही काय करा, बसून शांतपणे बसून अनुलोम विलोम करा आणि त्यानंतर भ्रामरी प्राणायाम करा. यानं काय होईल, तुमच्या मेंदू मध्ये व्हायब्रेशन जातील, तुमचा मेंदूला शिथिलता मिळेल, आराम मिळेल. भ्रामरी प्राणायाम करायला सांगायचा आहे मायग्रेन व्हायला. अनुलोम विलोम प्राणायाम सांगायचा आहे, मायग्रेन सांगायचा आहे. आणि गहू आणि पांढरे तांदूळ, मग ते राशनचे मिळत असो, पोरायचे खिचडीमध्ये पूर्वी मिळत होते, ते पांढरे खायचे नाही. तांदूळाचे पदार्थ आणि गव्हाचे पदार्थ अवॉइड करायचे आहेत ज्यांना मायग्रेन आहे त्यांनी. नाहीतर काय होईल, तुमचा मायग्रेन वाढल. आणि विशेष म्हणजे आणि 2 जेवणासोबत फळं खायचे नाहीत. फळ खाण्याचा वेगळा टायमिंग आहे.
तुम्हाला काय वाटतं जेवणासोबत फळ का खाऊ नये? हो शिवाजीराव, जेवणासोबत फळ का खाऊ नये? म्हणजे विचारतात लोक आपल्याला, जेवणासोबत फळ का खायचे? हे पहा, फळ लवकर पचतात. म्हणजे तुम्ही आधी जेवण केलं, नंतर फळ जर खाल्लं तर अन्न पुढं आहे, फळ पाठीमाग आहे. फळ लवकर पचतंय, अन्न पचायला वेळ लागतो. त्यामुळं फळ नेहमी स्पेशल टाइम मध्ये खा. 2 तास जेवणानंतर फळ खा. तुम्ही फळ खायच्या आधी काही खाल्लेलं असायला नको पाहिजे, 2 तास तरी किमान नको. फळ खाण्याचा स्पेशल टाइम काढा. तुम्ही दुपारी 1 वाजता जेवले, 4-5 वाजता फळ खा. कशाला चहा, बिस्किट, टोस्ट वगैरे खातात, चिवडा वगैरे खातात? फळ खा. फळ खाण्याचा वेगळा टाइम ठेवा. त्यामुळं फ्रीज तुमच्यासाठी अतिशय घातक गोष्ट आहे. ज्यांना मायग्रेन आहे त्यांनी तर फ्रीज पासून 2 गज दुरी, लांब राहा फ्रीज पासून. ना फ्रीज मधलं पाणी प्यायचंय, ना फ्रीज मधल्या ठेवलेल्या वस्तू खायच्या आहेत. अजिबात खायचं नाही. हे नंबर माहिती ना? तर तुम्ही बिलकुल जे आहे फ्रीज मधले पदार्थ खाऊ नका. आणि आजकाल काय झालंय, मॅक्झिमम घरामध्ये आम्रपाली काय झालंय की फ्रीज मध्ये मस्तपैकी एकदाच पीठ मळतात आणि फ्रीज मध्ये ठेवतात. आणि जसं वेळ मिळत तसं कुणी आलं तशा पोळ्या लगेच ताज्या पोळ्या करून त्यांना खाऊ घालतात. आणि तुम्हाला वाटतं पहा मी काय करायले, ताज्या पोळ्या खाऊ घालायले पाहुण्याला, नवऱ्याला, भावाला. शिळ्या खाऊ द्या, पण फ्रीज मध्ये ठेवलेल्या जे उंडा आहे आपला, जे मळलेलं पीठ आहे, त्याच्या पोळ्या करून खाऊ घालू नका. एकदा पोळ्या तयार करा, आपल्या दुरडीत ठेवा, त्या पोळ्या खाऊ घातलेल्या काही हरकत नाही. परंतु खूप वेळ पीठ भिजवून फ्रीज मध्ये ठेवून 2-2 दिवसाचा जो उंडा आहे, जो आपला मळलेलं पीठ आहे, ते वापरू नका. त्यामुळं मायग्रेन आणि पोटाचे इतर विकार होतात. हे सगळं आपल्याला सुझाव सांगता येतील. बिलकुल हे सुझाव आपल्याला सांगता येतील, ज्यानं आपल्याला ठीक होईल. फक्त एकाच यात आहे का? नाही. तर हे सगळं आपल्याला प्रत्येक हेल्थ कंडिशन विषयी हे सांगता येईल. हे जे वा सुनीलजीकडे ना टीव्ही आहे ना फ्रीज आहे. ओके, माझ्याकडे टीव्ही होता 7-8 वर्ष बंद होता. फ्रीज मात्र आहे. फ्रीज आहे, परंतु फ्रीजचा वापर हा आपण नेहमी व्यवस्थितपणे केला पाहिजे. यामध्ये काय होईल आपल्याला, प्रत्येक हेल्थ कंडिशन मध्ये या पुस्तक आपल्याला एकदम एक्सपर्ट बनवून टाकेल. एकदम एक्सपर्ट बनवून टाकेल की आपल्याला काय खायचंय काय नाही. तुम्हाला हायपोथायरॉइड आहे, हायपोथायरॉइड मध्ये आपण काय करायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी या पुस्तकामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. आता उज्जयी प्राणायाम सांगितलं. हायपोथायरॉइड मध्ये उज्जयी प्राणायाम करायचा आहे. म्हणजे तुम्हाला वेळ आहे तर तुम्ही कुठला व्यायाम करावा, कुठला प्राणायाम करावा, हे एका कंडिशन वाल्या व्यक्तीला आपल्याला सांगता यायला पाहिजे. आणि नेमकं होतंय काय की डॉक्टरांकडे जेव्हा आपण जातो तर डॉक्टरांकडे त्या वेळ नसतो, अजिबात वेळ नसतो. डॉक्टरांकडे त्यांचे दुसरे ओपीडीतले पेशंट बाहेर वाट बघत असतात. चिठ्ठी काढून 100-200 रुपये बाहेरच्या त्या रिसेप्शन कडे देऊन बघत असतात. आणि डॉक्टरांकडे गेल्यानंतर पेशंटचं काय असतं की मला पटकन बरं करा, काय खायला घालायचं तर घाला, काय औषधं पाहिजे, काय टॅबलेट काही पण द्या, मला लवकर बरं करा, मला लवकर मोकळं करा, माझ्याकडे वेळ नाही. तर मित्रांनो अजिबात नाही. तुम्ही तुमच्याकडे वेळ आहे तर तुम्ही त्यांना या सगळे सुझाव देऊ शकता. आणि हे सगळे तुम्हाला शिकायला मिळेल या पुस्तकात. बिलकुल तुम्हाला ब्लड प्रेशर कमी करायला सगळ्यासाठी तुम्हाला पटकन तुम्ही काय खाल्लं पाहिजे, कसं खाल्लं पाहिजे, कुठले टिप्स, सगळ्या टिप्स आपल्याला या पुस्तकातून मिळतात. यामध्ये तुम्हाला डाएट काय द्यायचं आहे, एका व्यक्तीला त्याच्या हेल्थ कंडिशन नुसार आपण डाएट देऊ शकतो. प्रत्येक हेल्थ कंडिशन नुसार आपण डाएट देऊ शकतो. हे सगळे फायदे आपल्याला या पुस्तकात बिलकुल पुस्तकात होते. की आपल्याला जे सगळं कुठं मिळेल तर आपल्याला मिळेल. पाच मला एक नंबर दाखवतो मी या नंबरवर 87-79-77-79-19 हा नंबर तुमच्याकडे सेव्ह राहू द्या. 77-79
87 77 79 19 या वर मिळेल किंवा तुम्हाला पाठीमाग एक हे सुद्धा दिसतंय काय shop.nutrition.in या ऑनलाईन सुद्धा हे पुस्तक तुम्हाला मिळतंय. या पुस्तकासोबत तुम्हाला एक छोटं पुस्तक पण मिळतंय. म्हणजे हे तर सगळे फायदे होईलच. हा नंबर तुमच्याकडे सेव्ह राहू द्या, तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. बरेच जण मला नंबर विचारतात, तर तुम्ही काय करा, हा नंबर तुमच्याकडे राहू द्या. आणि माझ्याकडे पुस्तक होते, थोडे उरले होते, ते सुद्धा माझ्याकडून बऱ्याच जणांना फोन करून करून घेऊन गेले. वाघ सर आहेत का? वाघ सर तर नाही दिसत. काल त्यांना पुस्तक पाठवलंय मी. आणि या पुस्तकाची किंमत जी आहे ना, ही किंमत त्याची किती आहे एकदम खास सांगतो. तर महिलांनी जर विचारले तुम्हाला की याची किंमत किती आहे, तर म्हणायचं काहीच नाही. विद्यार्थी एकदम सोपं सांगायचं, एक फेशियल इतकी. या पुस्तकाची किंमत किती? एक फेशियल करायला गेलं तुम्ही जितके पैसे लागतात तितके पैसे तर एवढीच किंमत आहे म्हणायचं. आणि पुरुषांना जर विचारलं तर म्हणायचं 2 बाटल्या किंवा 1 बाटलीची किंमत आहे, बाकी काही नाही. आणि त्यानं तुम्हाला अर्धा तास 1 तास आनंद मिळेल. तुम्ही जर बाटली जर घेतली तर त्यांना अर्धा तास 1 तास आनंद मिळेल. हे पुस्तक किती जण वाचतील, कितीही जण वाचतील, यातला असा अजिबात याचं प्रॉब्लेम नाही की मी वाचली एक हेल्थ कंडिशन, मी वाचलं हायपोथायरॉइडिझम आणि मी समजा दिलं पुस्तक वाचायला संतोषजीला, तर त्यांना हायपोथायरॉइडिझम सापडत नाही, कारण मी ते वाचून घेतलंय. त्यातले अक्षरे मिटतात काय हे असे मी वाचले की अक्षरे मिटले, आता संतोषजीला कामी येणार नाही. नाही ना, पिढ्याने पिढ्या वाचा, त्यातले जे आहेत अक्षर कामी कर, कुठं जा. आणि परत तुम्ही फोन केला तर कधी मी बिझी येऊ शकतो, मी थकलेला असू शकतो. हे पुस्तक तुम्ही रात्री 1 वाजता काढा. हे म्हणणार नाही की संतोषजी आता मी थकलोय, तुम्ही 500 रुपये दिले तर काय झालं, म्हणजे काय किती वाजता? 1 वाजता का मला वाचायला का? नाही म्हणणार, 1 वाजता मी रेडी. म्हणजे वाचा, काय पाहिजे तुम्हाला मी माहिती द्यायला तयार आहे. तर हे एक काय इन्व्हेस्ट. आता कुणाचे बर्थडे असतील, कुणाचे तुम्हाला काही जणांना गिफ्ट करायचं असेल, लग्न समारंभ असेल, तर तुम्ही पुस्तक पॅक करून गिफ्ट करा. आणि ते लक्षात ठेवतील, अरे काय गोष्ट दिली मला. कारण तुम्ही बाकीच्या दिलेल्या गोष्टी लवकर खराब होतील, पुस्तक ते वाचतील, दुसऱ्याला वाचायला. आता लग्नाचा सीझन सुरू झालाय आणि किमान 500 रुपये आपण पाकिटात घालून देतो. दोघं तिघं जेवायला लागलो तर किमान 500 रुपये तर देऊ. आपलं एक जनरल आपल्या डोक्यात असते की आपण दोघं तिघं जेवत आहोत तर 500 रुपये तरी त्या पाकिटात घालून देतात. त्यावेळी पुस्तक घालून द्या तुम्ही, पाकिटामध्ये फोटो काढा. ते बाकीच्या गिफ्ट विसरतील, तुमची गिफ्ट विसरणार नाही. सर काय छान पुस्तक होतं, ताई काय छान पुस्तक दिलं तुम्ही. मला आमच्या नवीन घरी मी ज्या कुटुंबात गेले त्या सगळ्यांना फायदा झाला. हे पुस्तक तुम्हाला एक्सपर्ट बनवेल. मी सुद्धा हे जवळच असते, माझ्या स्टडी टेबलवरच असते. माझ्याकडे 2 कॉपी आहेत, एक बॅग मध्ये, एक स्टडी टेबलवर. काय 2 कॉपी. हे पहा, आपण काय करतो, मी मुलांना सुद्धा नेहमी सांगतोय, माझ्या घरच्या मुलांना सुद्धा आणि बाहेर सुद्धा आणि नवीन लोकांना सुद्धा, की आपण कपड्याविषयी कपड्याची चंगळ करतो. 2-2 3-3 ड्रेस आहेत, 50-50 100-100 साड्या आहेत. पण तुम्ही कधी क्रमिक पुस्तक 2-3 पाहिले कुणाकडे? एकच घेतो आपण. असं काय नियम आहे का एकच पुस्तक असावं म्हणून? एकाच पुस्तकाच्या 2-4 कॉप्या का होऊ शकत नाहीत? जसं सूट, माझ्याकडे 4-5 सूट आहेत, 5-6 सूट एक वेळेस एकच घालतो. सूट 5-6 आहेत, पुस्तकं 2-4 असले काय होतं एकाच प्रकारचे. परंतु ते कल्चर आपल्याकडे नाही. एक तर सर तुम्ही म्हणतात सर एक पुस्तक घ्यायचे वाद येतात, तुम्ही 2-3 कॉप्या राहू द्या. कल्चर आपल्याला डेव्हलप करावं लागतं. राहू दे ना 2 पुस्तकं 3 पुस्तकं, डिक्शनऱ्या 2-3 राहू दे ना, काय व्हायला लागले. कपडे कसे आपण खूप वेगवेगळे वापरतो, पुस्तकं एक्स्ट्रा राहिले तर काय व्हायला लागले. तर हे पुस्तक तुम्हाला एक्सपर्ट बनवेल. हेल्थ कंडिशन नुसार ते तुम्हाला शिकवल आणि चुकीचे सल्ले देण्यापासून थांबवल. सर्वात महत्वाची गोष्ट. नाहीतर आपण चुकीचे सल्ले द्यायला जाऊ. आणि या पुस्तकासोबत छोटं पुस्तक येते, संतोषजी तुम्हाला ते पुस्तक दाखवतील. त्या पुस्तकाची तर खास गंमत आहे. काय गंमत आहे संतोषजी याची? सर जो आजार आहे त्याच्यावर आपण लगेच सजेशन देऊ शकतो. या प्रोडक्ट दाखवलेले आहेत त्यामध्ये. जसं दूध पिलानेवाली माता, तिला काय द्यायला पाहिजे ते ह्या पद्धतीने हे प्रोडक्ट द्यायला पाहिजे सर. एवढे म्हणजे वेगवेगळे हेल्थ कंडिशन नुसार जिथं तुम्ही 20 प्रकारचे एक प्रोडक्ट देणार होते, 20 प्रकारचे.
बच्चों का स्वास्थ्य मध्ये फार छान आहे. संतोषजी ते शेवटचं पान करा. बच्चों का स्वास्थ्य मध्ये आपण काय करायचो, आपण म्हणलं मुलाला काय द्यायचं, तर आपण न्यूट्रिच्या किट्स घ्या आणि आपण स्टॉप होतो. न्यूट्रिच्या किट्स देतो आणि थांबतो. परंतु न्यूट्रिच्या डीएचए ट्विस्ट आहे, न्यूट्रिचार्ज ऑल प्रो आहे, हे सुद्धा आपण मुलाला देऊ शकतो. बिस्किट कुठले द्यायचे, प्रोटीन बार देऊ शकतो, चॉकलेट च्यवनप्राश पण आहे. देऊ शकतो. हा, प्रोटीन बार आपण त्याला हा पण प्रोटीन बार म्हणतो. चॉकलेट नवीन Yes. लोकांना चॉकलेट म्हणलं तर लगेच कळतं. चॉकलेट, हा चॉकलेट सुद्धा कुठलं द्यायचं. आपण लहान मुलाला काय न्यूट्रीच्या किट्स म्हणतो आणि शांत बसतो. इथं आपण काही सांगत नाही. आपण पुस्तक उघडून त्यांच्यासमोर ठेवा की तुम्ही लहान मुलाला काय देऊ शकता. ऑल प्रो का आलेलं आहे, आपल्या न्यूट्रीच्या किट्स मध्ये प्रोटीन आहे, चांगल्या प्रमाणात आहे, परंतु मुलाची गरज आणखी जास्त आहे. तर न्यूट्रीच्या किट्स मध्ये तुम्ही ऑल प्रो मिसळून देऊ शकता आणि त्या मुलाला आणखी स्ट्रॉंग करू शकता. तर हे कोण सुचवायले, हे डायरेक्ट कंपनीकडून सुचवलेलं आहे. आपण आपल्या मनानं सुचवत नाहीत. म्हणून बऱ्याच जणांना आणखीन गोष्ट घ्यायची असते, आपण सुचवत नाहीत. चांगला दुकानदार तो की और बहन जी क्या दिखाऊं, और दीदी क्या दिखाऊं, और साहब क्या दिखाऊं, और क्या दिखाऊं. तुम्ही किती घ्या तो और क्या दिखाऊं, और क्या है सर, ये नई चीज आई है, ये देखो, इसको ट्राय करो. तर तसं हे छोटं पुस्तक तुमची मदत करेल. कारण यातून तुम्ही सल्ले द्याल, बिलकुल राईट सल्ले द्याल. पण ज्यावेळेस आपण प्रोडक्ट सजेस्ट करायचे, तर काय सजेस्ट करायचे, तर तुम्ही त्या पुस्तकातलं ती हेल्थ कंडिशन करायची त्यांच्यासमोर ठेवायची. आपोआप प्रोडक्ट सुचवल्या जातील की हे कसं काम करल. आणि हे पुस्तक तुमच्याकडे असेल तर एक ऑथेंटिसिटी येते की बघ काय सांगितलंय, हे कोण सांगतंय, पुस्तकात आहे. बरोबर आहे. तुम्हाला तर म्हणजे कोर्टामध्ये सुद्धा काय करतात की द्या आम्हाला प्रूफ दाखवा समोर, तर आपल्याला दाखवावं लागतं. तसं हे पुस्तक काम करेल. बऱ्याच जणांकडे आहे. आपण 100 पेक्षा जास्त मित्र आहोत, परंतु आपल्यापैकी अर्ध्या जणांकडे पुस्तक असेल अशी मी आशा करतो. आणि ज्यांच्याकडे नाही त्यांनी हे पुस्तक घ्या आणि हे पुस्तक तुमची काम करल, मदत करल. वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. असं काही नाही की दर महिन्यामध्ये आपल्याला खरेदी करायची नाही. आणि त्यावर तुम्ही वाचा. पण विशेष म्हणजे वाचा बरं का, म्हणजे नुसतं ठेवून काय होणार नाही. प्रोडक्ट सुझाव बुक हे जे संतोषजी तुम्हाला दाखवत होते, हे प्रोडक्ट आपण कसे प्रोडक्ट सजेस्ट करायचे, हे प्रोडक्ट. आणि हे पुस्तक विकणं यानं काय तुमचा बिझनेस जो आहे तो जास्त वाढेल. तुम्ही जास्त लोकांना सांगू शकता, बिलकुल जास्त लोकांना सांगू शकतो. डायबिटीज विषयी सांगू शकतात, वुमन हेल्थ विषयी सांगू शकतात, त्यासोबत तुम्ही लहान मुलाविषयी सांगू शकतात. हे पुस्तक तुमच्याकडं ऍज अ रेफरन्स बुक म्हणून पाहिजे. पुस्तक विकणं हा काही न्यूट्रिचारचा बिझनेस नाही. तुम्हाला एक्सपर्ट करणं, तुमच्याकडून चुकीचे सल्ले लोकांना जाऊ नये, त्यामुळे आपण हे पुस्तक आपल्याकडे ठेवलं पाहिजे. हा सुरेशजी बोला. हा सर, अनम्यूटचं ऑप्शन गेलं होतं माझं. तर माझ्याकडे पुस्तक पण आहे आणि पुस्तकावर काम पण चालू आहे. मी तुम्हाला रिपोर्ट पण पाठवलेला आहे. आणि जसे आपले सुरेंद्र वस सर, तुम्ही जर पाहसाल त्याला फेसबुकला, तर कंटिन्यू सगळ्यात खतरनाक काम त्यांनी हाती घेतलेलं आहे. तर कोणत्याही गोष्टीला आपण सिरियस किती घेतो याच्यावर ते अवलंबून आहे. आणि आमचं फॅट वाढण्याचं एकमेव कारण म्हणजे फील्ड मध्ये आम्हाला सगळ्यात जास्ती पाजले जाते ते चहा. तर आता मी एक नियम बनवलेला आहे की जे चहा पाजेल त्याला मी मीटिंग देणार नाही. कारण सुरेशजी आपल्याकडे काय पाहुण्यानं चहाला विचारलंय बाबा आम्हाला, काय माहिती आम्हाला चहाला सुद्धा विचारलं नाही. एखाद्याचं काम केलं ऑफिस मध्ये ते म्हणतो काय चहा पाणी आहे का नाही, म्हणजे चहा पाणी त्याला विचारलं नाही म्हणून रागेल, आम्हाला विचारल्यानं रागेल असा नियम बनवायचा सर आता. कारण नियम आपण जोपर्यंत स्ट्रिक्ट लावत नाही स्वतःवर तोपर्यंत ते होऊ शकणार नाही. कारण आपण किती अवेअरनेस असेल आणि कॅलरीज जर घेऊ आणि बर्न नाही करू तर ते होणार म्हणजे होणार. तर थँक्यू गुरुदेव. सुरेंद्र वस साहेब खूप मोठं काम करताय. तुम्ही त्यांचे फेसबुकला व्हिडिओ पाहिजे. लोक रोज जिम मध्ये आहेत. हा महादेवजी बोला. सर सर मला एक विचारायचं होतं सर, त्या पुस्तकामध्ये आपले जे काही न्यूट्रिचार्जचे
गोळ्या औषध आहे त्याचे काही क्लिनिकल ट्रायल घेतलेले ते सर्टिफिकेट आहेत का? हो, त्या पुस्तकामध्ये तुम्हाला आपल्या यावर तुम्हाला सर्टिफिकेट जर पाहिजे असेल तर आपल्या वेबसाईटला हे पहा, हे तुम्हाला संतोषजी दाखवत आहे. हे पहा, हे कुठून मिळवलं संतोषजी, याला सांगायला. ऑनलाईन घेतलं सर. आता जो नंबर दिला ना तुम्ही 87 79 77 79 19 वर. हे पहा, संदीपजी आणि संतोषजी तुम्हाला त्याचे ऑनलाईन रिपोर्ट दाखवत आहेत. पहा, हे तुम्ही ऑनलाईन मागवू शकता. सगळे रिपोर्ट आपल्याकडे ऑनलाईन आहेत. न्यूट्रिचार्ज ह्युमनचे क्लिनिकल स्टडी रिपोर्ट आहेत. आणि आपण कुठलंच काम जे आहे ना, आपण काम अधुरं करत नाही. आणि तुम्हाला आणखीन या नवीन गोष्टीमध्ये नवीन वर्षामध्ये तुम्हाला खूप नवीन गोष्टी करणार आहेत. काही गोष्टी सांगायच्या नाहीत असं आम्हाला वरून आदेश आहेत. तुमच्यासाठी धमाकेदार गोष्टी येत आहेत. धमाकेदार प्रोडक्ट्स येत आहेत. धमाकेदार नवीन गोष्टी येत आहेत. जसे नवीन क्लिनिकल स्टडी रिपोर्ट येत आहेत. आपल्याकडे खूप नवीन गोष्टी येतात. आणि हे कशासाठी चाललंय, हे तुम्हाला आम्ही म्हणतो पुस्तक घ्या, वाचा, रजिस्ट्रेशन करा, हे काम करा. हे कशासाठी, की पुढं काय येणार आहे यासाठी तुम्हाला तयार करून घेणं चाललंय. तुम्ही अगोदर जर तयार जर असताल तर तुम्ही पटकन रेस मध्ये, तुम्ही तो चायनीज पिक्चर बघत असतात, लहान मुलाला काम सांगा, हे कुठं ठेव, तिकडं ठेव, तिकडं, मग लक्षात येते याचा व्यायाम करून घेऊ लागले आणि यातून काय होणार होतं, नंतर ते एक्सपर्ट बनले. तुम्ही पाहिलं असेल ना ते चित्रपटामध्ये, चायनीज चित्रपटामध्ये फार असतं पाहते. तसं आहे. तुम्हाला ज्या एक्सरसाइज आता सांगत आहे की तुम्ही काय करा, लिंक भरा, याच्यावर काम सुरू करा, तुम्ही हे पुस्तक वाचून काढा. यानं काय होईल, तुमची पूर्व तयारी होईल. वेल बिगिनिंग इज हाफ डन. तुमची जर सुरुवात चांगली असेल तर तुम्ही अर्ध काम आधीच तुमचं झालं असेल. म्हणून ह्या गोष्टी वाचावं. नाहीतर नंतर तुमची काय धावपळ होईल, हे करू का ते करू का ते करू. त्यामुळे एक टप्प्याटप्प्याने ह्या गोष्टी तुम्ही करून टाका. संदीपजी काय म्हणतात? सर कालच मी पुन्हा बॉडी स्कॅनरवर माझं पूर्ण चेकअप केलं. 1.5 किलो वजन कमी झालं पूर्ण सीड्स वरून. किती कमी झालंय? फॉर्म्युला यूज करून 1.5 किलो. 1.5 किलो एक महिन्यात. एका महिन्यामध्ये 1.5 किलो. आणि तुम्ही म्हणता 1 महिन्यात 1.5 किलो हेच योग्य रेट आहे. यानं काय होईल, ते म्हणजे पिकलेला आंबा होणार नाही. त्यांची फॅट कमी झाली बरं सर. मसल्स नाही, फॅट कमी झाली. फॅट, मसल्स नाही कमी झाले. फक्त वजन, फक्त फॅटचं कमी झालंय, मसल्सचं कमी झालेलं. नाहीतर मग संदीपजी कसे दिसतील, संदीपजी जर मसल्स काढून जर घेतल्या तर मासलेला आंबा जेव्हा असा खाऊन त्याची जशी स्किन होती तशी दिसायला लागल. तसं होता कामा नये. मसल्स टिकल्या पाहिजे, फक्त फॅट कमी झालं पाहिजे. आणि ते होतंय, 100% होतंय. मी सुद्धा सेहत के सितारे मध्ये माझ्या मसल्स तुम्हाला जेव्हा भेटताल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल, अरे ढवळे सरच्या मसल्स वाढलेले आहेत. मी सुद्धा जोरदार काम सुरू केले. आज सकाळी मीटिंग घ्यायची होती, लवकर उठून व्यायाम केलाय, नंतर तुमच्या समोर मीटिंगला बसलोय. व्यायाम बंद नाही, व्यायाम बंद करता येत नाही. बाकी सगळ्या गोष्टी आपण इमोशनल हेल्थ मध्ये एकदम व्यवस्थित आहोत. आपल्याला कुठला ताण तणाव अजिबात नाही. तेवढाच तणाव आहे जेवढा प्रगतीसाठी आवश्यक आहे. तितकं टेन्शन म्हणजे तितका तणाव मानवामध्ये असायला हवा जो प्रगतीसाठी सहाय्यक आहे. नाहीतर माणूस रिलॅक्स मोड मध्ये जात आहे. तेवढंच टेन्शन पाहिजे जेवढं जे तुम्हाला पुशअप करू शकत. बरोबर आहे. आणि जर तणाव नसल म्हणजे तो तेवढा ताण आपल्याकडे बिलकुल पाहिजे जो आपल्याला प्रगतीसाठी पुश करत. नाहीतर आपण तणाव म्हणजे आपण डिले करून जाऊ. तेवढाच टेन्शन आहे, तेवढंच पाहिजे. आणि झोप वगैरे सीड्स फॉर्म्युला मी स्वतः यूज करतोय आणि त्याचे अमेझिंग रिझल्ट आहेत. अमेझिंग रिझल्ट आहेत जे आपण सगळेजण घ्या, पुस्तक घ्या, त्याचे वाचा, घेऊन ठेवू नका, वाचा. आणि वाचल्यानंतर त्याचे लोकांना सांगा. हाँ अब्दुल जी बोला. सर हमारा एक सवाल था, ये इससे रिलेटेड नहीं, दूसरा है. हाँ बोल सकते हैं? बोलिए ना. आवाज आ रही सर आपको? आ रही. आएगा. अच्छा, हम ये बोल रहे थे 12 साल की लड़की है. हाँ वो थोड़ा कमजोर है. हाँ तो उनको क्या सप्लीमेंट देना चाहिए ये पूछ रहे थे. हाँ, तो उसको अभी संतोष जी ने जो बताया, वो 12 साल की लड़की है तो न्यूट्रीचार्ज किड्स, और न्यूट्रीचार्ज किड्स में ऑल प्रो डाल के दो. ऑल प्रो खिलाओ, न्यूट्रीचार्ज डीएचए दो, तो वो बिल्कुल उसकी कमजोरी दूर हो जाएगी. 12 साल की लड़की है तो न्यूट्रीचार्ज किड्स, किड्स में ऑल प्रो डाल के. अच्छी बात. हाँ ऑल प्रो अगर किड्स में डाल के और क्या में दे सकते सर? दे सकते, बिल्कुल क्या में देना? रोटी में, चावल में?
बिल्कुल बिल्कुल बिल्कुल, हर उसमें तो उसका नाम ही ऑल प्रो है, हर खाने में मिला सकते हो आप उसको। अच्छी बात सर, ठीक, शुक्रिया सर. हाँ सुरेश जी बोला. गुरुदेव, आपल्याकडे एक नवीन रिझल्ट आलेला आहे. हा न्यूट्रीच्या किट्स आणि डीएचे. हा एक 12 वर्षाच्या मुलाला 3 वर्ष आधीपासून पॅरालिसिस झाला होता. आणि पॅरालिसिस म्हणजे असा झाला होता की त्याचे हात पाय जे पोटशी घेतले त्यानं, तर ते हातही बाहेर निघत नव्हते आणि पायही बाहेर निघत नव्हते, म्हणजे हालचाल बंद. दवाखान्यावर त्यांनी खूप सारा खर्च केला. आणि आपले जे डिस्ट्रीब्युटर आहेत राम बराते म्हणून, रामराजे बराते, बीड जिल्ह्यातले आहे ते, देवाळा, तर त्यांनी ते न्यूट्रीच्या किट्स आणि ते दिलं सर त्यांना 2 टाइम. आणि त्यांनी सांगितलं की बा मी काय याची गॅरंटी घेत नाही एवढी, कारण खूप झालेलं आहे, तर तुम्हाला 2-4-5% रिझल्ट येऊ शकते. तर त्याचे आई वडील म्हणे आम्हाला 2-4-5% रिझल्ट बी खूप झाला सर म्हणे, आम्हाला 1% बी रिझल्ट अजून आला नाही. तर त्यांना 40% रिझल्ट आहे सर 1 महिन्यात. वाव, ते मुलगा हात वर करत आहे, टाळ्या वाजवत आहे, एकदम जबरदस्त रिझल्ट. हाँ अब्दुल जी, थैंक यू. सुनिए आप, वही रिजल्ट की बात जो मैंने बोला था वही बात दहातोंडे सर ने बताई. आणि सायंकाळी आपण काय करणार आहोत, या पुस्तकाचा वापर करून ॲनिमिया, सीड्स ॲनिमिया विषयी कसं आपण ॲनिमिया दूर करू शकू, एकदम बारीक सगळ्या गोष्टी ॲनिमिया दूर करण्यासाठी, पुरुषाचा असो की महिलाचा असो, ॲनिमिया दूर करण्यासाठी काय कसा आपल्याला याचा वापर करता येईल, म्हणजे खास करून महिलांना आपण या पुस्तकाचा वापर करून कसं सांगू शकू, हा आपला सायंकाळचा विषय आहे. तर सायंकाळी मॅक्झिमम ज्यांना ॲनिमियावर काम करायचं आहे अशा सगळ्या पुरुष आणि महिलांना सायंकाळच्या 7च्या मीटिंगला घेऊन या. आपण या पुस्तकाचा वापर करून ॲनिमिया कसं दूर करायचा हे बघणार आहोत. हा रेणुताई बोला. JRCM सर, बोला. सर मला हे विचारायचं आहे की जे रजिस्ट्रेशन फॉर्म तुम्ही सांगितलेला आहे तर आपण रजिस्ट्रेशन फॉर्म भरू शकतो आम्ही? हे पहा, आपलं तुम्ही म्हणता महानगरपालिकेच्या निवडणुका संपल्या, आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्या, आता त्याच्यावर तिकडे फॉर्म भरता येत नाही, आपल्याकडे फॉर्म भरता येतो, आता सुद्धा भरता येतो. थँक्यू सर, थँक्यू. हा, नाही तुम्हाला वाटत आता महानगरपालिकेच्या संपल्या आता काय जिल्हा परिषदला उभा राहू का, तर बस बिलकुल तुम्ही उभा राहू शकता. आपल्याकडे फॉर्म भरणं 24 तास सुरू आहे. विशेष म्हणजे असं नाही की कार्यालयीन वेळ संपली. हा बोला सर. JRCM सर, बोलिये. एक 28 वर्षाचा मुलगी आहे, अजून मासिक पाळी आलं नाही त्याला. अशा वेळेस सर 28 वर्ष झाले, त्यांना गायनोकॉलॉजिस्टला दाखवून त्यांना नेमकं ओव्हरीज मध्ये प्रॉब्लेम आहे, गर्भाशयात प्रॉब्लेम आहे काय, हे एकदा फाइंड आउट करावं लागेल सर. तर किंवा मग त्यांचे नंतर असतात हार्मोन्स टेस्ट. हार्मोन जर सिक्रेट होत नसतील तर पाळी येत नाही, तर हार्मोनिकल क्लिनिक मध्ये दाखवा तुम्ही त्यांना. एक तर गायनोकॉलॉजिस्ट आणि हार्मोनिकल क्लिनिकल या दोन्ही मध्ये दाखवा, त्यांच्याकडूनच त्यांच्यावर उपचार होऊ शकतो. नंतर पाळी सुरू झाल्यानंतर आपण आपले न्यूट्रिशन घेऊ शकतो. तर त्यांना हार्मोन्स सिक्रेट न झाल्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम निर्माण होतात. आता आपण सायंकाळच्या 7च्या मीटिंगला स्पेशली ॲनिमिया सीड्स, फक्त ॲनिमिया साठी सीड्स कसं वापरायचं यावर आपण चर्चा करणार आहोत. तर तुम्ही मॅक्झिमम तुमच्या टीम मध्ये महिला असतील पुरुष असतील ज्यांना न्यूट्रिशन ह्युमनवर काम करायचंय, ज्यांना ॲनिमियावर काम करायचंय, त्यांना तुम्ही घेऊन या. आपण व्यवस्थित त्यावर चर्चा करू आणि त्यांच्या काही प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नाची उत्तर देऊन तुम्ही सगळ्या जणांनी आलात. तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. सायंकाळी 7 वाजेपर्यंत भेटून तोपर्यंत थांबतो. JRCM, मेरा चार्ज, न्यूट्री चार्ज. थँक्यू व्हेरी मच.